नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज मी तुम्हाला माझी ब्राईड अपर्णा हिची कंप्लीट जर्नी दाखवणार आहे. तर या ब्रायडल लुकची तयारी ही एक दिवस आधीच सुरू झाली होती. सगळ्यात आधी आम्ही या ब्राईडच्या सर्व साड्या प्री प्लेटिंग करून घेतल्या आहे. अशा प्रिपरेशनमुळे ब्राईडला जास्त घाई होत नाही. तसेच पल्लूच्या ज्या प्लेट्स असतात त्याही खूप सुंदर दिसतात व खूप छान उठून दिसते ब्राईड. आता आपण अपर्णाचा ब्रायडल मेकअप स्टार्ट करणार आहोत. प्रत्येक ब्राईडची स्किन ही वेगवेगळी असते, म्हणून प्रत्येक ब्राईडला स्किन प्रिपरेशन ही वेगवेगळी लागते. प्रिपरेशन चालू असताना मी हेअरची प्रिपरेशन सुद्धा स्टार्ट केली. प्रत्येक ब्राईडचे हेअर हे वेगवेगळे असतात, त्यानुसार त्याची प्रिपरेशन ही आपल्याला वेगवेगळी करावी लागते. तर मी आता क्लिन्झिंग, टोनिंग व मॉइश्चरायझर केलं आहे व त्यानंतर मी आता इथे यूज करत आहे सिरम स्प्रे. माझ्या क्लायंटची स्किन ही खूप जास्त ड्राय होती, त्यामुळे इथे मी आता स्प्रे करत आहे. मी आता जो अपर्णाचा मेकअप करत आहे ती साडी एक पेस्टल कलर मध्ये आहे व यानंतर तिचा जो दुसरा लुक आहे तो वेगळा आहे. म्हणजे मेकअप एकच राहणार आहे, पण आम्हाला असा मेकअप करायचा की तो दोन्ही साडींवर जाईल. म्हणजे एक घरून निघतानाची साडी, तसेच दुसरी आहे हळदीची साडी. CTM झाल्यानंतर मी आता करत आहे कलर करेक्शन, म्हणजेच अंडर आय, जो काही मंकी पॅच आहे किंवा फोरहेड टॅन आहे, मी त्याला आता करेक्ट करत आहे. यानंतरचा व्हिडिओ आमच्याकडे रेकॉर्ड झाला नाही, त्याच्यामुळे आता येत आहे डिरेक्ट आफ्टरचा व्हिडिओ. हा पूर्ण बेस कंप्लीट झाला आहे. याला पावडर लॉकिंग केलं आहे. लिपस्टिकचा शेड तुम्ही बघू शकता. हा जो शेड आहे हा डिसाइड करण्याचं रिझन एकच आहे की तिची आहे पेस्टल साडी. त्या पेस्टल साडीला थोडासा ब्राईटनेस ऍड करायचा आहे, त्यामुळे मी हा शेड क्रिएट केला आहे. हा शेड क्रिएट करत असताना मी फेंटी ब्युटीच्या लिपस्टिकचा यूज केला आहे. अपर्णाचे हेअर तुम्ही बघू शकता किती फाईन होते. आम्ही त्याला बऱ्यापैकी व्हॉल्यूम आणायचं काम केलं आहे आणि ते तिला खूप असे सुंदर दिसतात आहेत. म्हणजे तिचा जो चेहरा होता त्याला एकदम परफेक्टली मॅच होईल अशीच हेअरस्टाईल आम्ही केली आहे. अपर्णाचा जो एंगेजमेंटचा लुक होता, तेव्हा ही मेकअप मिस केला होता. तेव्हा आम्ही ओपन हेअरस्टाईल केली होती. तेव्हा आम्ही एक्सटेन्शनचा यूज केला होता. सेम यावेळेसही एक्सटेन्शनचा यूज केला आहे, पण हेअरस्टाईल ही मेसी चोटी केली आहे. मेकअप सर्व झाल्यानंतर, हेअर झाल्यानंतर मी सर्व बेबी हेअर सेट करून घेतले. तुम्ही बघू शकता साडी प्री प्लेटिंग केल्यामुळे आमचं काम किती सोपे झाले आहे. 2 मिनिटात आमची साडी ही घालून झाली. तसेच जी काही प्री प्लेटिंग केलेली साडी असते तिचा जो फायनल लुक असतो तो खूप सुंदर दिसतो. म्हणजे नॉर्मल साडी आणि प्री प्लेटेड साडी ही लगेच कळून येते. तर हा आहे अपर्णाचा फायनल लुक. मला तर हा लुक खूप आवडला आहे. तुम्हाला हा लुक कसा वाटला ते नक्की सांगा. त्यानंतर आम्ही पोहोचलो आहे चंद्रमा गार्डनला. इथे ब्राईडच्या विधीची तयारी ऑलरेडी चालू झाली होती. विधीसाठी सुंदर असा सेट लावलेला होता. उन्हाळा खूप असल्यामुळे आम्ही रूमच्या बाहेरच बसून घेतले होते, रूम मध्ये काही केलंच नाही. आम्ही पोहोचलो आणि 5 मिनिटात आमची ब्राईड आली. हा आहे तिचा हळदीचा लुक. साडी सुद्धा आम्ही प्री प्लेटेड केलेली होती. हळदीचा लुक झाल्यानंतर मला फक्त 20 मिनिट भेटले हा लुक क्रिएट करायला. या 20 मिनिटामध्ये मी तिची आधीची हळद पूर्ण क्लिअर करून हा लुक क्रिएट केला आहे. या लुकचे फोटोज व्हिडिओज नाही भेटले, त्यामुळे ब्राईडनेस ही रील मला पाठवली आहे. तुम्ही बघू शकता 20 मिनिटात जरी आम्ही लुक केलाय तरी हा लुक किती सुंदर वाटतोय. तर हे सर्व लुक तुम्हाला कसे वाटले हे सांगायला मला विसरू नका. तसेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.